पाहूयात पुढचा एक स्पेशल रिपोर्ट। कबूतर मुंबई पुणे यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळून येणारा हा पक्षी। महानगरांमध्ये तर चौकामध्ये कबूतरखाने सुद्धा दिसतात आणि आढळतात। पण हेच कबूतरखाने आता आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरतात। कोर्टाने सुद्धा हेच निरीक्षण नोंदवलं आणि कबूतरांना खाद्य टाकण्यावरती बंदी घातली आहे। पालिकेला फटकारत कोर्टाने आदेशही दिलेत, बघूयात। कबूतरांना खायला द्याल तर जेलमध्ये जाल। कबूतरांना दाणे फेकणाऱ्यांवर FIR दाखल होणार। कुणी पुण्य कमावण्याच्या हेतूनं तर कुणी प्राणीमित्र या नात्यानं बंदी असतानाही कबूतरांना हे असं खायला घालतात। यावरून अनेकदा हायकोर्टानं फटकारलं, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यानंतर हायकोर्टानं थेट FIR चे आदेश दिले। BNS कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाईल। दादरच्या कबूतरखान्यामध्ये कबूतरांना धान्य खायला घालू नका असे आदेश हायकोर्टाचे असताना देखील नागरिक कबूतरांना धान्य खायला घालत आहेत। यावरतीच आता हायकोर्टाने FIR चे आदेश दिले आहेत आणि याचबरोबर महानगरपालिकेला देखील सुनावलं आहे। कबूतरांची पिसं आणि विष्ठा हे मानवी आरोग्यासाठी धोकादायक असताना देखील नागरिक हे कसे हायकोर्टाचे आदेश हे उथळून लावत आहेत आणि यावेळी महानगरपालिका काय करते असा देखील सवाल हायकोर्टाने उपस्थित केला आहे। न्यायालयानं BMCला काय निर्देश दिलेत तेही पाहूया। कबूतरखान्यावर येणाऱ्या कबूतरांच्या थव्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो। कबूतरांना खाणं टाकण्यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे तिथं खाद्य देणं सुरूच आहे। जनतेला या कबूतरांचा त्रास होणार नाही याची पालिकेनं काळजी घ्यावी। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत जीवघेणा आजार पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। दादर कबूतरखान्यातील कबूतरांना दिवसातून 2दा खायला घालण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत प्राणीमित्रांनी याचिका दाखल केली। याच याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं आरोग्यासंदर्भातील समस्यांवर बोट ठेवलं। कबूतरांची विष्ठा किंवा त्यांची पिसं आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत त्यावरही एक नजर टाकूया। कबूतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात। ॲलर्जी, अस्थमा सारखे आजार होण्याची शक्यता असते। कबूतरांच्या विष्ठेत अस्पलजिरस बुरशी आढळून येते। कबूतरांच्या विष्ठेतील बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानं संसर्गाचा धोका निर्माण होतो। हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया, श्वसन नलिकेला सूज येणं, फुफ्फुसांना सूज येणं, श्वसन मार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात। हाच धोका लक्षात घेऊन हायकोर्टानं कबूतरांना खाद्य द्यायला बंदी घातली। मात्र यापुढेही कबूतरांना खाद्य देत पुण्य कमवण्याचा प्रयत्न केला तर मात्र कायदा मोडल्याचं पाप लागेल। त्यामुळे नियम पाळा आणि तुमच्यावरची कारवाई टाळा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई। पुढची बातमी बघूया। बातमी आहे रायगडमधली। रायगडच्या म्हसळा शहरात